अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. 2026 जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक त्या संदर्भात आपल्या गावामध्ये ही आयोजित सभा ही निवड प्रचार सभा नसून ही विजयाची सभा आहे असं मी तुम्हाला सांगतो. माझ्या या देवभूमी आळतेमध्ये ह्या 8 गावातील प्रमुख पदाधिकारी, ह्या 8 गावातील ह्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील जी मंडळी आहेत त्या मंडळींचं, राजूबाबांचं, बंटी साहेबांचं सगळ्यांचंच मनापासून मी स्वागत करतो. मी मुद्दाम देवभूमी म्हणतोय, ही माझी आळते देवभूमीच आहे. बंटी साहेब, आमच्या आळत्यामध्ये धोळोबा आहे, रामलिंग आहे, अलमप्रभू आहे, कुंतुगिरी आहे, आई रेणूक आहे. या सगळ्या देवदेवतांच्यात वसलेलं माझं गाव आहे. भोवतीनं डोंगर आहे, एकदम सुरक्षित आणि निसर्गाच्या कुशीत एक छानसं लपलेलं माझं गाव आहे. आणि या गावासाठी एक तपश्चर्या आमची झाली. 10 ते 15 वर्ष झालं आम्ही एक स्वप्न बघतोय. ह्या गावातील गटरगंगा स्वच्छ करायची आहे. आम्हाला हे गाव आमचं स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे. हे आमचा एक मूळ उद्देश घेऊन आम्ही आमची एक चळवळ उभा केलेली आहे. या चळवळीच्या माध्यमातून ज्यावेळी राजूबाबा आमदार होते त्यावेळी शिवतीर्थासारखं एक सुंदर असं शिवस्मारक आम्ही आमच्या गावामध्ये उभा केलं. गावामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटीची कामं केली. विकास कशाला म्हणतात आणि काम कशाला म्हणतात हे आम्ही या गावात दाखवून दिलं. आज आमच्या गावातील 2 उमेदवार अलका अशोक आळतेकर, शिरीष थोरात आणि सावडे गावच्या परिटवहिनी असे आमचे 3 उमेदवार उभे आहेत. या तिन्ही उमेदवारांना कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नाही. तिन्ही माणसांना चळवळीची झालर आहे. शिरीष थोरात आंबेडकरी चळवळीतलं काम करतोय. अलकाताई गेले 10 वर्ष झालं ग्रामपंचायत सदस्य आहेत. मी पेक्षा आम्ही महत्वाचं हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही त्या तिघांना उमेदवारी दिलेली आहे. आज गावकरी मंडळीनं मी तुम्हाला कळकळीची विनंती हात जोडून करतोय. एक बाजू आळत्यामध्ये सर्वसामान्याला तिकीट कसं मिळेल यासाठी आम्ही धडपडत होतो आणि एक बाजूला मला जास्तीत जास्त पैसे कोण देतील तिकीट देणाऱ्याला हे एक जण बघत होता आणि त्यामध्ये सावडेकर डॉक्टरांची निवड केली त्यांनी. मित्रांनो, आपल्याला आकस्मिक कधी जग सोडून जायचं आहे. जाताना आपला हात स्वच्छ पाहिजे आणि या भूमीसाठी काहीतरी करायला पाहिजे. ह्या एकाच उद्देशाने आपल्या ह्या परिवर्तन आघाडीमध्ये प्रत्येक माणूस धडपडायला लागलाय आणि या प्रत्येक माणसाला तुम्ही यश द्यावं आणि या प्रत्येक स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी काय करता येईल यासाठी ह्या 3 उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आज माननीय सौरभ शेट्टी साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत. झालेला इतिहास तो इतिहास आहे. सावडीतील मंडळी आले, सावडीतील मंडळी असू देत, नरंदेतील मंडळी असू देत, पेक्षा आम्ही महत्वाचं म्हणून ज्यावेळी आरक्षण पडलं त्यावेळी उमेदवारी आमच्या गावाला मिळावं म्हणून सर्वप्रथम आम्ही धडपडत होतो. पण भविष्यात कोणतंही आरक्षण असू दे, तुमचा शब्द आमच्यासाठी प्रमाण असेल मी हे सभागृहाच्या माध्यमातून सांगतो. गावकरी मंडळीनो, आज गावातील उमेदवार कोणी नाही आहे. उमेदवार गावातील निवडून द्या. जर समोरचा उमेदवार तुमच्याकडे येत असेल पण ज्यावेळी निवडून येईल त्यावेळी तुम्हाला हुडकावं लागेल. तुम्हाला आमदारकी वेळी अनुभव आलाय. राजू बाबांना मतदान करा म्हणून आम्ही तळमळीने सांगत होतो. राजू बाबांना कुठे हुडकायला जायची गरज नाही. गोट्यातली म्हस गेल्यानंतर सुद्धा अशोक बापू हुडकत येत होता आणि त्या म्हशीला सुद्धा केक घेऊन येत होतं. पण आज बापू कुठे सापडून आलाय लक्षात ठेवा. ही माणसं फक्त निवडणुकीपुरतं येतात लक्षात ठेवा. फक्त निवडणुकीपुरतं. आळत्या गावामध्ये या 2 वर्षात आमदार झाल्यापासून काय काम आहे तुम्ही सांगा. तसंच ही परिस्थिती ह्या जिल्हा परिषद सदस्याची होणार आहे.
हा जिल्हा परिषद सदस्य हा आमदारकीसाठी सांगली वाया वारणा या मतदारसंघात आला होता. आमदारकीला तिकीट मिळालं नाही. सगळी पक्ष फिरून झाले. आमदारकीला काय मेळ बसला नाही. आळत्यामध्ये जिल्हा परिषदेला मेळ बसला कारण आमचा गडी पैसे घेऊन कोणाला बी तिकीट देतोय. त्यानं आळत्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये उतरला. म्हणजे विचार करा, विचाराची विचारसरणी कुठपर्यंत गेल्या. आज ज्यावेळी उमेदवार प्रचारला फिरतो समोरचा, त्यावेळी त्याला समोरचा माझ्या बहिणीचं वय सुद्धा दिसत नाही. उमेदवार म्हणतात तुमचं सुद्धा लाडकी बहीण मी निवडून आलेल्या चालू करणार आहे बघा लगेच. अरे लाडकी बहीण चालू करणं म्हणजे काय उपकार करणार काय? शासनाची प्रत्येक जवाहरलाल नेहरूच्या पासून आतापर्यंत ज्या स्कीमा शासनाच्या चालू आहेत त्या सगळ्या स्कीमा चालूच आहेत. कोणती स्कीम शासनाची बंद झालेली नाही. मनरेगासारखी स्कीम जी आहे ती पहिल्या दिवसापासून ज्यावेळी शासन तयार झालं त्यावेळेपासून आतापर्यंत चालूच आहे. मित्रांनो, कुठलीही शासन जी स्कीम देत्या ते आपल्यावर काही उपकार करत नाही. जिल्हा परिषदच्या माध्यमातून असू दे, पंचायत समितीच्या माध्यमातून असू दे, विविध स्वतःच्या स्वलाभाच्या ज्या स्कीमा असतात. आज तुम्ही बघितलं आपल्या गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून जवळपास 25 ते 30 विहिरी आपण काढलेल्या आहेत. अशाच पद्धतीनं परिटवाहिनी असतील, थोरात असतील, यांनी वैयक्तिक स्कीमाला हात घालतील. बाकीचा लागणारा फंड जिल्हा परिषदचा आहे तो अलकाताई भांडून आणतील. अलकाताई ग्रामपंचायत सदस्य असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून ओपन जी मांडलेला आहे ते साठेनगरला रुबाबात बसलेला ते देखील तुम्ही बघितलंय. काम कशाला म्हणतात? एकदा या महाविकासाकडे विश्वास ठेवा आणि या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांना निवडून द्या. विकास हे तुमच्या दरवाजापर्यंत आणल्याशिवाय सोडणार नाही. हीच माझ्या गावकरी मंडळींना मी तळमळीनं विनंती करतो. जास्तीत जास्त मतांना निवडून द्या. मनपूर्वक मी तुमचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.